अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, येथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया ठरिता घडे महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदामलोकाभिरामं, श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं, यत्कृपातमः वन्दे परमानन्दमाधवम्। कुण्डलिकावरदे हरिविठ्ठल, श्रीज्ञानदेव तुकाराम, राजा रामचंद्र भगवान की जय। श्री गणेशाय नमः। अजापासोनि उत्पत्ति है तदशेन्द्रिय अति समर्थ, जन्मला राजा दशरथ, अति विख्यात तिही लोकी। ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, माय बापांनो, संत सज्जनांनो, भावार्थ रामायण कथेला मंगलाचरणानंतर पहिल्या अध्यायातील 37व्या ओवीनंतर सुरुवात होतो आणि ही सुरुवातीच्या ओवीमध्ये सांगताय, अजापासून उत्पत्ती हेत। अज राजापासून उत्पत्ती झालेली आहे आणि कशाच्या उत्पत्तीच्या हेतून? अज, अ म्हणजे नाही, ज म्हणजे जन्म, ज्याला जन्म नाही अशा अजन्मा श्रीरामाचा जन्म व्हावा या हेतून दश इंद्रियानं समर्थ असणारा दशरथ अज राजाच्या पोटी जन्माला आलेला आहे, जो अतिशय त्रिभुवनामध्ये विख्यात आहे असं सांगतात। मूळचे अजत्व लक्षोनी दृष्टी, अजन्मा राम जन्मेल पोटी, हे रामायणींची मूळ गोष्टी, शास्त्र परिपाठी परमार्थ। ग्रंथ करते सांगतायत, माय बापांनो, मूळचे अजत्व लोकोनी दृष्टी। मूळच अजत्व लक्षोनी दृष्टी। अजत्व म्हणजे काय? जन्म नाही हे मूळ आहे रामायणात आणि त्याला लक्ष करून रामचंद्र प्रभू अवतार घेताय। अजन्मा जन्मेल रामकोटी, ज्याला जन्म नाही तो आपुलियाचे कैवारे, मी साकार होऊनी अवतरे, युगायुगाची अंधकारे गिळूनी घाली। आपल्यांच्या कैवारासाठी ज्याला जन्म नाही तो अवतार घेतोय, ही रामायणाची मूळ गोष्ट आहे। पूर्ण रामायण ऐकत असताना मूळ गोष्ट लक्षात ठेवा, रामाला जन्म नाही, अजन्मा जन्मेल राम रामो। वा, अजन्म असणारे रामचंद्र प्रभू जन्म घेतायत, ही रामायणाची मूळ गोष्ट आहे आणि हाच शास्त्रांचा परिपाठ आहे। शास्त्र दररोजच्या क्रियेमध्ये सतत सांगत असतात, भगवंताला जन्म नाही। एवढंच काय, त्या भगवंताचं नामस्मरण केलं तरीही जन्म नाही, तो सुद्धा दशरथाच्या पोटाला जन्माला येणार आहे असं सांगतात। रावणाचे नित्यांकित सुरवार झाले जी समर्थ, ब्रह्मादिका चिंता अद्भुत,
तीही रमानाथ प्रार्थिला. राजा रावणाच्या अंकित, कोणत्या राजा रावणाच्या? अहंकार रूपी रावणाच्या अंकित, त्याच्या सत्ते अंतर्गत कोण झालेले आहेत? सुरवर झाले जी समस्त समर्थ. सर्व सुरवर त्या ठिकाणी, समर्थ सुरवर काय झालेले आहेत? तर त्या ठिकाणी सांगतायत की रावणाच्या अंकित झालेल्या वाईट व्यक्तीच्या हातात जर सत्तेचे सूत्र गेले तर त्रास जगाला होत असतो, ग्लानी धर्माला येत असते आणि ग्लानी धर्माला आल्यानंतर अवतार प्रभूला घ्यावा लागतो. त्यामुळे सत्तेची सूत्र श्रीराम किंवा श्रीरामाच्या भक्ताच्या हातात असली पाहिजे. श्रीरामाच्या अस्तित्वाची पुरावे मागणाऱ्यांच्या हातात सत्तेची सूत्र गेली मग ते तुम्हा आम्हाला जिथं पुरीत असते. त्याच्यामुळे लक्षात घ्या, रावणाच्या अंकित सुरवर झाले म्हणून सर्व त्या ठिकाणी ब्रह्मादिक देव भगवंताला प्रार्थना करतायत असं सांगतात. करावया राक्षसांचा घात मी अवतरे रघुनाथ. रमा मुख्य कलहाहित इचेनी अंत निशाचरा. आणि भगवंतानं सांगितलं, सूर्यवंशामध्ये मी राजा दशरथाच्या घरी जन्म घेईल आणि ही कोण? रमा. त्या ठिकाणी लक्ष्मी सीता म्हणून अवतार घेईल आणि इचेनी अंत राक्षस लक्ष्मीसाठी मरतील अशा प्रकारे भगवान श्री विष्णू बोलताय. तुम्ही सकळही सुरवर वेगी भावे वानर. आम्ही दोघे धरुणी अवतार सत्य करू वचनार्थ. आणि भगवंतानं सर्व देव लोकांना सांगितलं, तुम्ही सुरवरांनो लवकरात लवकर कोण व्हा? वानर व्हा. कोणते नर? वानर. नर. कारण जय श्रीरामचा नामगजर करतात ती वानर. पुन्हा पुन्हा सांगतोय. आणि जय श्रीरामला विरोध करतात ती दलिंद. आणि जय श्रीराम नामस्मरण करण्याशिवाय राहतात. म्हणून रावणाच्या अंकित जातात. राम नाम घेणारावर रावणाची सत्ता चलूच शकत नाही. तो सगळ्यांच्या मुंडीवर पाय घेऊन शपथ घेत असतो. हा सिद्धांत आहे. म्हणून सांगतायत माय बापांनो, भगवंतानं सांगितलं तुम्ही वानर व्हा आणि मग आपण लंकेवर चाल करू. हेडावया देवांची साकडी स्वधर्म वाढवा वया वाढी. नामे मोक्षाची उभवा वया गुढी. सूर्यवंशा गाढी दशा आली. भगवंताचा अवतार कशासाठी आहे लक्षात घ्या. पहिलं कारण सांगितलं, सोडावया देवांची देवाचं मोठं सांकड झालेलं आहे. कारण देव कुणाच्या बांधवडीत आहेत? राजा रावणाच्या बांधवडीत आहेत. आणि रावण मारून दुसरी गोष्ट काय करायची आहे? स्वधर्म वाढवावया गुढी. स्वधर्म वाढवायचा आहे. स्वधर्म वाढवावया वाढी. म्हणून 3 गोष्टी लक्षात ठेवाव्या. स्वधर्म, स्वराष्ट्र आणि स्वाभिमान. या गोष्टी त्या ठिकाणी गहाण ठेवायच्या नाही. कारण भगवंताचा अवतारच याच्यासाठी आहे. स्वधर्म वाढवावया वाढी. आणि नामी मोक्षाची उभवावया गुढी.
देवाचं साकडं फेडण्यासाठी, स्वधर्म वाढवण्यासाठी आणि मोक्ष मिळावा कशानं? मुखी नाम अति मोक्ष. मुखात नाव घेतल्याबरोबर त्याला काय मिळेल? मोक्ष मिळेल. एवढा सोपा मोक्ष करण्यासाठी भगवंताचा अवतार आहे असं सांगतात. ते सूर्यवंशी अजाता सुत अहमात्मा जन्मला दशरथ ऐका त्याचा वृत्तांत धर्मयुक्त स्वधर्मी. आणि मग त्या अज राजाचा मुलगा दशरथ जो त्या ठिकाणी स्वधर्मामध्ये रत आहे, कारण स्वधर्मात रत असणाऱ्यांच्याच ठिकाणी असणाऱ्यांच्याच वेळेत भगवान अवतार घेत असतात. आणि मग राजा रावणाचा विनाश होत असतो असं सांगतात. त्यासी तिघिरानिया प्रबुद्धा लोकोत्तर अतिप्रसिद्धा धर्मपत्न्या विशुद्धा नामानुवादा अवधारा. आणि त्या राजा दशरथाला 3 पत्न्या आहेत आणि त्या धर्मपत्न्या आहेत, विशुद्ध अशा प्रकारच्या धर्मपत्न्या आहेत. त्यांची नाव ऐका असं सांगतात. ज्येष्ठ कौशल्या ते सद्विद्या सुमित्रा ते शुद्ध मेधा कैकई ते अविद्या मंथरा कुविद्या उपासी. आणि राजा दशरथाच्या पहिल्या पत्नीचं नाव सांगितलं काय आहे? कौशल्य. ती कशी आहे? सदविद्या. सदविद्या, सद म्हणजे चांगली विद्या, चांगली बुद्धी. चांगली बुद्धी कशाची आहे? जी परमात्माची अवधी. म्हणून अख्खा परमात्मा पोटाला आला एवढी तिची सदविद्या. आणि सुमित्रा कोण आहे? सुमित्रा ते शुद्ध मेधा. जी सदविद्या आहे त्यावरती ज्याचा शुद्ध भाव आहे त्याला सुमित्रा म्हणतात. देव आकळावा ही सदविद्या आणि त्याच देवावर दृढ विश्वास ही सुमित्रा. म्हणजेच कौशल्येचा भाव देव आकळण्याचा आणि सुमित्रेचा कौशल्येच्या भावावर निर्विवाद विश्वास, म्हणून तिला शुद्ध मेधा म्हणतात. पण कैकई कोण आहे? कैकई ते अविद्या. अविद्या आहे हे लक्षात ठेवा. अविद्या, ज्ञान नसणारी कैकई आहे. कैकई पापी नाही, अज्ञानी. अज्ञानाची संगत संतासोबत असावी. कुणासोबत असावी? संतासोबत असावी. एकादशीच्या दिवशी हाडं खाणाऱ्याच्या माग अज्ञानी समाज गेला की धर्माच्या विरुद्ध समर्थन करतो आणि मग छत्रपतींच्या पुढे कसला गुलाल पडायला. का? कैकई आहे आणि कैकई दिसली की तिला मंथरा भेटत असते आणि मंथरा खाते कैकईच आणि कपाळाचं कुंकू कुणाचं पुसते मला? कैकईच्याच पुसते. पण नवरा मेला तरी कैकईला वाटतं मंथराच बरी. तस स्वधर्माची वाट लागली तरी लोकांना मंथरेची गाठ सोडा वाटत नाही. आताची मंथराचे होती. त्या मंथरेनं अख्खी कैकई बर्बाद केली आणि महाराष्ट्रातून धर्माचा नाश. अहो, देवाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर संताच्या भूमीत भगवंताला सहकार्य नसावं हे मंथरेच्या नादाला लागलेल्या अज्ञानी कैकईचं लक्षण. सिद्धांत लक्षात घ्या मायबापांनो. अज्ञानाची संगत मंथरीच्या नादाला लागली. मंथरा कोण आहे? विद्या असं सांगतात.
उदरा येईल आदिमूर्ती, त्या आधी नव्हती संतती, अपुत्रपणे नृपती, पुत्रार्थी उद्धत. आणि भगवान अवतार घेण्याच्या अगोदर राजा दशरथाला पुत्र संतती नव्हती, आणि परमार्थामध्ये देव मिळाल्याशिवाय आणि संसारामध्ये मूलबाळ झाल्याशिवाय संसार अपूर्ण असतो, परमार्थात देव मिळाल्याशिवाय परमार्थ अपूर्ण. त्यामुळे संसारात लेकर व्हावीतच, परमार्थात देव भेटावाच, तो भेटलाच पाहिजे. म्हणून राजा दशरथाला मुलबाळ नसल्यामुळं राजा दशरथ उदास आहे. सुख नेदी राजभुवन, सुख नेदी सिंहासन, सुख नेदी भोगस्थान, मान सन्मान सुख नेदी. त्यामुळं राजाला त्या ठिकाणी राजभवन सुख देत नाही, मान सन्मानात सुख वाटत नाही, स्त्रीच्या संगतीत सुख वाटत नाही. राजा विरक्त झालेले आहेत, उदास झालेले आहेत असं सांगतात. सुख नेदी अलंकार वस्त्र, सुख नेदी भोग कलत्र, सुख नेदी छत्र चामर, स्तुती स्तोत्र सुख नेदी. अंतःकरणामध्ये पुत्र त्या ठिकाणी नसल्याचं दुःख आहे. त्यामुळं अलंकार, चांगली वस्त्र घातली तरी आनंद वाटत नाही, समाजानं स्तुती केली तरी आनंद वाटत नाही, सुंदर खायला केलं तरी आनंद वाटत नाही, कारण आपल्याला काहीतरी नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे संसारात संपत्ती कमी चालेल, संतती असली पाहिजे. म्हणून राजा अतिशय उदास आहेत असं सांगतात. राजा पोटातून भोगी विरक्त, या लागी पोटा येईल रघुनाथ, तो अत्यंत विषयासक्त, त्यासी भगवंत स्पर्शेना. राजा भोगा बाबतीत विरक्त होता, म्हणून त्याच्या उदराला काय येईल? रघुनाथ. रामचंद्र प्रभू उदराला येतात. आणि हे भावार्थ रामायण आहे. बरीच वेळेस मला लोक म्हणतात, महाराज दुसरं कसं सांगतात? दुसरं नाही सांगत, हा भावार्थ रामायण. नाथ महाराजांनी पहिल्याच 2 टुकीमध्ये सांगितलं किंवा राजा विरक्त असल्यामुळं पोटाला भगवान आले. पुढं कशाला सांगितलं? जासी. जाशी याचा अर्थ जो कुणी विषयासक्त असेल त्यासी भगवंत स्पर्शेना. म्हणून आज कलियुगातल्या लोकांना भगवंताचा स्पर्श तरी आहे का? अहो, अयोध्येतले बिघडले, त्यांना देव मिळाल्याच्या भावनेचा स्पर्श सुद्धा झाला नाही. 8,500च्या लाईनला लागले. का? जो विषयासक्त आहे. बघा, भिकाऱ्याला स्कॉर्पिओ गाडी जरी दिली तर ते म्हणते स्कॉर्पिओत बसून भीक मागतो. अरे, त्याला बंगला जरी दिला तरी ते भीकच मागणार. आणि भिकाऱ्याला 2 लाथा द्या 5 रुपये द्या, ते म्हणते किती माणूस चांगला. 4 बुट डोसकीत घाला 5 रुपये द्या, ते म्हणते वा. कारण जातिवंत भिकाऱ्याला भिकेचीच किंमत असते. तसं जो विषयासक्त आहे त्याला शुद्र विषयांच्या स्वार्थाचीच अभिलाषा असते, त्याला भगवंत मिळाल्याचा आनंद होत नाही. म्हणून त्याच्या चित्ताला भगवान स्पर्शही करत नाहीत असं सांगतात. जेवी आंधळे न देखे पिता, तेवी विषयी नेनती भगवंता, तोच त्यांचा प्रतिपाळिता, देखणी अवस्था त्या नाही. बघा, महाराज बोलतात असं कुणच म्हणायचं नाही. ओवीत निघतं मग महाराज बोलतातच. काय सांगितलं? आंधळ्याला बापाची गाठ कधी पडते का? आंधळ्याला जर विचारलं, जन्मातच जे आंधळ आहे त्याला विचारलं तुझा बाप कसा दिसतोय, ते म्हणते बाप असते.
जो अत्यंत विषयासक्त आहे, अहो आंधळा जरी असला तर बापाशिवाय जन्मला का? बर त्याचं लालन पालन कोण करतो? बापच करतो. पण त्याला विचारल्यास ते म्हणतं बाप कसा दिसतो? तसं लोक म्हणतात. राम राम केल्यानं कुठं पोट भरत असतंय का? त्याला पोटाची चिंता. ज्याचा भिकेवर विश्वास त्याला आस्थेचं सामर्थ्य अधिकार काय समजणार? म्हणून सांगतायत आंधळ्याला बाप कळत नाही तसं विषयासक्ताला देव कळत नाही असं सांगतायत. दशरथान गमे जनस्थानी निघाला पारधी लागी वनी विचरे एकाकी होनी आवडे विजनी रहिवास. दशरथाला त्या ठिकाणी राजभुवनामध्ये करमत नाही, मन लागत नाही, विजनात रहिवास, एकांतात राहावं आणि एकाचा उपभोग घ्यावा. हे अंतःकरणात विरक्ती आली, आपोआप वाटतं कुठंतरी एकांतात जावं, हरिराम हरिराम म्हणावं. आणि वनफळांचा आहार, राजा वनात राहतात, जंगलात राहतात, फळं खातात असं सांगतात. दुसरियाचा सहसा घात सर्वथान मानी दशरथ हृदयी कळवळला रघुनाथ झाला विरक्त सर्वार्थी. दुसऱ्याचा घात करावं असं राजाच्या चित्ताला मान्यच नाही. कारण हृदयात कोण आहे? रघुनाथ आहे, राम आहे. ज्याच्या हृदयात राम आहे त्याला जगावर प्रेम आहे. मला वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि ज्याचं रामावर प्रेम नाही कितीही गोड बोलला कधी गळा दाबील सांगतात येत नाहीये. सिद्धांत आहे. भगवान त्या ठिकाणी दशरथाच्या हृदयात असल्यामुळं दुसऱ्याचा घात करावा ही भावना नाही, वनफळाचा आहार करतात असं सांग. वने एकाकी विहार करी वनफळांचा आहार नावडे राजोपभोग उपचार पुत्रार्थी थोर साक्षेपी. वनामध्ये वनफळांचा आहार करतायत, राज उपभोग आवडत नाही, पुत्रार्थी त्या ठिकाणी सापेक्ष आहेत, मुलगा व्हावा ही अपेक्षा आहे असं सांगतात. होणारा सारिखी बुद्धी मांडली निशी अवस्था पारधी अंधारी श्रावणाते वधी माता पिता खांदी कावडीसी. होणारा सारखी बुद्धी मरत, काळाला काहीतरी मान्य असतं. म्हणून रात्री अंधारामध्ये श्रावण बाळ त्या ठिकाणी आपल्या माता पित्याला घेऊन जात असताना राजानं काय केलं ऐका. लौकिकाची लोकवार्ता श्रावणे पितरे कावडी ठेविता हे तवं समूळ अबद्ध कथा तो माता पिता न विसंबे. मायबापांनो अतिशय लक्ष देऊन कथा ऐका, कारण ही कथा भावार्थ रामायण. कोणतं रामायण? भावार्थ रामायण. आणि संसारिक जीवन जगत असताना मायबापांची किती काळजी करावी. नाथ महाराजांनी सांगितलं, लोक सांगतात, इतर रामायणामध्ये सांगितलेलं आहे समजा, किंवा लोकांची चर्चेमध्ये आहे की आई वडिलांना तहान लागली आणि श्रावणानं माता पिता कुठं ठेवल्या आणि श्रावण पाणी आणायला गेला. पण नाथ महाराज भाव व्यक्त करतायत की अंधारात माय बापाला सोडून जाईल असा श्रावण मुलगा. मग श्रावणानं कावड खांद्यावरच आहे आणि पाणी आणायला सुद्धा आई वडिलांना खांद्यावरच घेऊन गेला. हा भावार्थ आहे. गोष्ट लक्षात घ्या. नाथ महाराजांना असं सांगायचंय की एवढं प्रेम
श्रावणाचं त्याच्या माता पित्यांवर आहे असं सांग. अंधारी अंध माता पिता झाडी ठेवी हे मिथ्या वार्ता खांदी घेऊन ताता जीवनार्थ तो आला. अंधारामध्ये आई वडिलांना अंधारात ठेवेल असा ज्ञानानं आंधळा श्रावण नव्हता. नाहीतर आता 2-2 लाख पगारी येत पण मायबाप जडेल. काय मायबाप जडेल. ती हाडं खाला 10 लोकांना घेऊन जाईल, 10-10 हजार बिल करील, पण बापाला भाकर नाही. कलियुगाचा प्रभाव. रामायणाला यायची लाज वाटली की असलेच करंटे पाटोला येत असतात. होय, जन्माला वाघ घालायचा असेल तर खुराक सुद्धा तसाच लागतो. खुराक रामनामाचा असेल तरच पोटाला वाघ येतो, नाहीतर मग असो. नाथ महाराज सांगू लागले, श्रावण बाळ एवढा त्या ठिकाणी माता पित्यांवर प्रेम करणार आहे की त्यानं माता पित्यांना त्या ठिकाणी कावडीतच घेऊन पाणी आणायला गेला असं सांगू लागले. बुडबुड कमंडलूच्या शब्दी ध्वनी उठली जळसन्निधी दशरथ केवळ शब्दवेधी बाणवेधी विंध्या. आणि कमंडलू बुडवल्यानंतर बुडबुड 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 अशा प्रकारचा आवाज आला. आणि आवाज आल्यानंतर पुत्र पाणी पिताना चप 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 वाजतं बघा. मांजर असेल, कुत्र असेल, वाघ असेल, आवाज येतात. जेवढे मांसाहारी प्राणी आहेत तेवढे पाणी जिभीनं पितात, आणि जेवढे शाकाहारी आहेत तेवढे पाणी तोंडानं पितात. खरं आहे. मांसाहारी परातीत पाणी द्यायला पाहिजे. असं ऐका माय बाप्पांनो, की प्रकृतीचा नियम आहे. जिभीनं पाणी पिणारे भाकरीवर फार काळ जगू शकत नाही, त्यांना मांसाहार लागतोच. असो, त्या ठिकाणी कुणीतरी श्वापद आहे, हिंस्र प्राणी आहे, अशा प्रकारचा भाव दशरथाच्या पोटात झाला. आणि राजा दशरथानं केवळ शब्दवेधी कोण आहे हे न कळता काहीतरी हिंस्रू आहे म्हणून बाण सोडला असं सांग. धाव लागता संपूर्ण व्यक्ताय बोलिला श्रावण कोणास भाग्याचा बाण रामस्मरणे सियाला. माय बापांना, कलियुगातल्या लोकांना काय ही ओवी सांगाल. 20-21 वर्षाचा तगडा जवान पोरगा होता. श्रावण म्हणजे काय, म्हातारा नव्हता, तरुण मोठा तरणा बांड पोरगा होता. पण जय श्रीराम लिहिलेला बाण आला, जो बाण हृदयात घुसल्यानंतर जीव जाणार आहे. तो म्हणतोय कोण्या भाग्यवंताचा बाण आहे. छातीत घुसतोय, छातीत बाण, जीव जाणार आहे, तरी बाणावर राम लिहिलंय, मग माझा नक्की उद्धार होणार आहे हा विश्वास आहे. त्यामुळं बाण सोडणारा भाग्यवान आहे. कारण ज्याच्यावर राम लिहिलंय त्याला भाग्यवान म्हणतात. हा आपला धर्म सांगतो. हा रामायणाचा पहिला अध्याय सांगतो. बाण घुसला, राम स्मरण मला घडलं. त्या बाणाकडे बघितल्यानंतर याचा आनंद आहे, जीव गेल्याचं दुःख नाही. गीतेसाठी राम राम जय श्रीराम वाल्याला विसरतात, त्यांचं काय होईल विचार करा. श्रावणासी बाण लागता नाठवेची माता पिता नाठवेची देह ममता राम स्मरती देह त्यागी. श्रावणाला बाण लागल्यानंतर काय काय
आठवलं नाही नाथ महाराज इथं सांगतात. काय आठवलं नाही? नाठवेची माता पिता. आणि अगोदरच्या ओबीत सांगितलं श्रावणाचं माय बापावर एवढं प्रेम आहे की पाणी बुडविताना सुद्धा त्यानं मायबाप अंधारात ठेवले. तसं तुम्ही जगात त्या ठिकाणी कार्य करत असताना माय बापांची सेवा करावी ही जीवन जगत असताना कर्तव्य आहे. पण कर्तव्य राम नामाच्या पुढं नाही. ज्या ठिकाणी देह सार्थकाची वेळ आली त्यावेळेस मायबाप आठवले का? नाठवेची माता पिता म्हणून कोणाचे मायबाप, कोणाचे गणगूत. अंती राम आठवला पाहिजे. कारण राम आठवण्यात उद्धार आहे आणि राम विसरण्यात विनाश आहे. श्रावणाला माय बापाची अजिबात आठवण आली नाही. कारण रामाचं स्वरूप मायबाप म्हणून मायबापाची सेवा. मी परत सांगतो, श्रीरामावर चित्त नसताना मायबापाची सेवा करणं हा सुद्धा व्यभिचार. खूप मोठं वाक्य बोलतोय. अख्ख्या भारतातली लोक माझ्यावर आक्षेप घेतील, महाराज तुम्ही काय सांगायला. पण बिनधास्त सांगतोय, श्रीरामाला विसरून तुम्ही माय बापाची सेवा जरी केली तर तोही व्यभिचारच. हा सिद्धांत आहे. राम नाम आठवल्यानंतर नाठवेची माता पिता, नाठवेची देह ममता. हा तरणा बांड देव आहे. आता मरणारे, हा मातीत जाणारे याची आठवण सुद्धा नाही. राम म्हणायला भेटलं याचा आनंद आहे. तो राम बघायला भेटला याचा आनंद नाही. किती असते. हा माय बापांनो लक्षात घ्या. आणि रामाचं स्मरण केलं आणि तात्काळ देह त्यागला. एवढा भाग्यवान श्रावण. अंतरी श्रीराम स्मरण परम भाग्य हे कल्याण. बाण नव्हे तो ब्रह्मपूर्ण. स्मरणेसी प्राण त्यागिला. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा. कामनी सुखा पार त्याच्या सुखाला पार. अंतकरणात राम आठवण आली, देह त्यागला. आणि हे परम भाग्याचं कल्याण. जवानीत मेला पण राम म्हणून मेला हे भाग्याचं लक्षण. माणूस म्हातारा होऊन मरावा असं नाही, रामासाठी मरावा. राम नाम घेत मरावा. मग तरणा मेला तरी चालेल, जे कारणी देह माझा पडावा. आणि देवा उपेक्षू नको गुणवंता अनंता. रघुनायका मागणे हेची आता. अहो मेला महत्वाचं नाही, रामासाठी मेला. राम नाम घेत मेला हे महत्वाचं आहे. म्हणून तो बाण नाही तर ब्रह्म सायुज्यता आहे. अशा प्रकारचा विचार केला, आनंद वाटला, देह सोडला. दशरथ बोलिला आपण कोण्या साधूचे हे वचन. माझ्या पापाचे निर्दळन केले संपूर्ण राम नामे. जय श्रीराम म्हणून श्रावणानं देह सोडला. आणि जय श्रीराम शब्द दशरथानं ऐकला. आणि राम राम म्हणणाऱ्या धर्मात, राम राम म्हणणाऱ्याकडून मेलं तरी आणि राम राम म्हणत मेलं तरी दोघांनाही पाप लागत नाही. म्हणून माऊली म्हणतात, स्वधर्म जो बापा दोची नित्य यज्ञो जाणपा. म्हणून वर्तता तीर्थ पापा संचारून. अहो दशरथाच्या हातानं बाण सुटलाय आणि एक जवान तरणा पांड ब्राह्मण मेलाय तरी दशरथाला पाप नाही. का? दशरथाला श्रावणाच्या मुखातून काय ऐकायला भेटलं?
राम ऐकायला भेटल्यानंतर पाप नाही, रामात चित्त असताना काहीही झालं तर पाप लागत. चित्त रामात नसताना तुम्ही सप्ताह केला तरी पाप. मग लोक म्हणतील सप्ताह बंद करू नका, चित्त रामात ठेवून करा, नाव पुकारण्यासाठी करू नका असं म्हणायचं आहे. सांगण्याचा उद्देश चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणून इथं सांगू लागलेले आहेत, राजा दशरथाला ब्रह्महत्येचं पाप अजिबात लागलं नाही असं सांग. श्रीराम नाम स्वै ऐकता रायासी न बाधे ब्रह्महत्या. राम स्मरणे देह त्यागिता नित्यमुक्तता श्रावणासी. राम नाम म्हटल्यामुळं श्रावण मुक्त झाला आणि राम नाम ऐकल्यामुळं दशरथ पापापासून मुक्त झाला. कारण तृण अग्नी मिळे समरस झाली तैसे नामे केले जपता हरी. अहो कोटी ब्रह्महत्या मुख पाहता. किती वेळेस मुख बघायला भेटायला होतं. आज युट्यूब काढलं की त्याच बघायला भेटायला. ज्या रामाचं नाव आपण 24 तास घेतो, राम बघायला भेटायला काय उपकार येतो त्याचे. नरेंद्र मोदीचे पाय धरून आपल्या 7 पिढ्या जरी गेल्या, एवढंच काय या शरीराच्या सालपट काढून त्याला जोडा जरी केला तरी उपकार फिटणार नाही. उपकार फिटणार नाहीत माय बापांनो. एवढे अनंत उपकार त्याचे यंधास्त का तो महात्मा आहे. त्यानं राम दिलाय, राम दिलाय. रामाचं स्मरण केल्यानंतर एक पापमुक्त झालं आणि एक जन्म मरणातून मुक्त झाला. हा नामाचा महिमा. राम नामे नित्य निर्धूत एक मुक्त एक पापातीत. ब्रह्महत्येसी दशरथ अति अलिप्त राम नामे. राम नामाची ताकद आहे. दोन्ही निर्धूत झाले. एक जन्म मरणातून कायमच त्याला रिकाम करून टाकलं महाराज. जिल्हा न्यायालयानं सजा दिली, उच्च न्यायालयानं सजा दिली, सर्वोच्च सुप्रीम कोर्टानं सजा दिली महाराज. आणि राष्ट्रपती म्हणला दया दया. सगळंच गेलं वाया. तसं रामाचं नाव घेतलं तर अनेक जन्माची पाप त्या ठिकाणी नष्ट होतात. आणि राजा दशरथाच्या हातून ब्रह्महत्या घडली नाही, तर राम नाम ऐकल्यामुळं काय अनंत जन्मोनी पुण्य होय. अशा प्रकारच्या स्थितीला राजा दशरथ गेला. म्हणून जय श्रीराम म्हणणारे वाढले पाहिजे, जय श्रीराम वाढलं पाहिजे, जय श्रीरामचे संस्कार वाढले पाहिजे. हेच तुमचं आमचं कर्तव्य आहे. हाच तुमचा आमचा धर्म आहे. यातच तुमचं आमचं कल्याण आहे. सिद्धांत सदोदित लक्षात. दशरथ जवम एवोनी पाहे तवम श्रावण बाणे विंधिला आहे. त्याच्या पितरे पुत्र मोहे राजा लवला हे शापिला. दशरथ त्या ठिकाणी जवळ आला. राजा दशरथानं बाण मारून आपला मुलगा पाडलाय. आपला मुलगा हे बघा, आपला कोण वाटावा जगात? आपला फक्त देव. ज्याला आपला देव वाटतो त्याला पाप लागतच नाही. आणि तो कुणाला शाप देतच नाही. ज्याला देव आपला वाटतो तो कुणाला शाप देत नाही. पण माझा मुलगा वाटला कुणाला? दशरथ श्रावणाच्या आई वडिलांना. म्हणून त्यांनी शाप दिला. श्रावणानं का शाप नाही दिला? तर त्याचं चित्त रामात होतं. आणि राम नाम ज्यानं घडवलंय त्याचे उपकार आहेत. राजा दशरथाचे श्रावणाला उपकार वाटले. पण माझा मुलगा
मारलाय असं कुणाला वाटलं? आई वडिलांना वाटलं आणि त्यांनी शाप दिला. भावार्थ किती मोठा ना भावगांनी सांगितला आणि हा भावार्थ तुमच्या आमच्या कल्याणासाठी सांगितलाय. पण महाराष्ट्रातली लोक असलं भावार्थ रामायण गुंडाळून ठेवायले कुणाच्या माग महाराज का? वाईटाचं नाव घेऊन फायदा नाही. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. ज्याच्या मुखात नाम ज्याच्या अंतकरणात नाम त्याचंच नाव घ्यावं, कल्याण हो. आम्हासी दिधले पुत्र दुःख तूही पावसी पुत्र शोक. शापे रायासी परम हरिख मी पुत्र मुख देखेन. आम्हाला त्या ठिकाणी आमचा मुलगा तू मारलास, तुझा पण मुलगा तू मरताना जवळ नसेल. आता हे शाप आहे का आशीर्वाद आहे? बघा, ज्याच्या चित्तात जय श्रीराम आहे त्याला जेवढा शाप दिला तेवढा आशीर्वाद बनत असतो. अशुभती पुढे होऊनी ठाके अशुभतया पुढे शुभ होऊनी ठाके. कसलंही अशुभ असो शुभ होऊन जात. ही ताकद चित्तामध्ये राम असल्यानंतरची आहे. राजा दशरथानं शाप ऐकला आणि नाचू लागला. रामन शाप नभे वृथा मी पुत्र पावेन सर्वथा. परमाल्हाद दशरथा आनंद चित्ता ओसंडे. ब्राह्मणाचा शाप खोटा होत नाही म्हणला, नक्की आता पोराचा बाप होतो. पोराचा बाप नाही, ब्राह्मणाचा शाप आहे आणि हा पोराचा बाप होणार आहे का? जगाच्या बापाच्या बापाचा बाप होणार आहे. ही ताकद चित्तात राम असल्याची आहे असं सांग. शाप नव्हे परमामृत उल्हासे रायाचे चित्त. ओटी प्रगटेल रघुनाथ शाप दशरथा सुखरूप. शाप नाही, परमामृत आहे. असा मुलगा जन्माला येणार आहे ज्याचं नाव घेतल्यानं कोट्यानु कोटी पिढ्यांचा उद्धार होणार आहे. जगाचा उद्धार करण्याची ताकद ज्याच्या नावात त्याचा बाप. शापान चित्तात राम असला, अहो भूकला राखायची जर रामानं ठरवली, अग्नी घालिता हरळ होती अमृताचे तांदूळ. जरी भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथ. वाळू शिजवायला घातली तर तांदूळ होतील. आणि इथं शाप दिलाय आणि जगाचा बाप पोटाला येतोय. हे भाग्य दशरथ. पुत्र झाले थ्यंभुतैसा मानिला निश्चितात. हृदय संचारला रघुनाथ उद्वेग रहित या लागी. आता म्हणला निश्चित मुलं झाले म्हणून राजाला आनंद झाला. कारण अंतकरणात राम असला की होतो फक्त आनंद असं सांगतात. शाप देवोनी दारुण तिही दोघी सांडिला प्राण. तिघांसी देवोनी दहन उत्तर विधान करविले रावे. दारुण शाप दिला आणि माय बापांनी देह त्यागला. राजा दशरथानं तिघांचे अंतिम संस्कार केले. जलचर पक्षियांचे युग्म त्यांसी एकामिनासी मित्रत्व परम. तया समकाळे मरण धर्म झाला तो जन्म मागील. नाथ महाराज त्या ठिकाणी सांगू लागले श्रोत्यांना, असं वाटल तिघ एकदाच कस काय मेली. त्याचं कारण सांगतायत. जलचर पाण्यामध्ये मासा आणि माशील यांची दोन जोड होती आणि त्या जोडीचं एका पक्षासोबत मैत्री होती. हा त्यांचा मागचा जन्म. आटता देखो नि सरोवरा शीतळा निशे चंचुहारा. धरोनिया तया मकरा अगाध निरा स्नेहवंत.
आणि ज्या तळ्यामध्ये ती त्या ठिकाणी पशु पक्षी आणि पक्षीने राहत होते, मासा आणि मासीन राहत होते, तिथलं पाणी कमी झालं. पक्षाला वाईट वाटलं आपले मित्र मैत्रीण मरतात म्हणून त्यानं त्या ठिकाणी चोचेत धरले आणि घेऊन जातो. तवं मार्गी वनते नवखंड तेथोनी उसळले बेलुकांड. ए मत्सया ते लागता चंड बडेला दुखंड धरणीये. माय बापांनो, पाखरं 2 होते बरं का, मी मासे 2 सांगितले. पाखरं 2 मासा 1. आणि ते पाणी आटल्यानंतर त्यांनी विचार केलं आणि 2 नवरा बायको पाखरांनी तो मासा धरला. एकानं मागून चोचीत धरला आणि एकानं पुढून धरला, कारण मोठ्या ढवात नेऊन टाकावा, हे तर ढव आटायलाय म्हणून घेऊन जात असताना वेळूचं वन लागलं. तर वेळू उंच असतो. 2 पाखरांच्या मध्ये एक काडी आली, धक्का लागला आणि मासा जमिनीवर पडून तुकडे झाले आणि तो मेला असं सांगतो. तेने दुःखे गृध्री दोघी देह ओपिले दया लागे. ते चिरुणानुबंध योगी धरिले तिघी नरदेह. आणि मासा मेला या दुःखामध्ये 2 पाखरांनी सुद्धा जीव सोडला आणि जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. त्या माशात जीव अडकला होता, एकमेकांचा जीव होता, म्हणून ते 2 पाखरं म्हणजे मायबाप आणि तो मासा म्हणजे श्रावण असा त्यांचा जन्म झाला. आणि मागचाही जन्म एकदाच मेले होते, म्हणून या जन्मात सुद्धा एकदाच मेले असं सांगतो. तोची श्रावण जनी पक्षी येते जनक जननी. एके अवसरी निमाले तिन्ही ऐशी पुराणी मूळकथा. मासा म्हणजे श्रावण, 2 पाखरं म्हणजे मायबाप अशी पुराणातली मूळ कथा आहे असं सांगतात. राजा राम नामे दोषातीत तरी लोक प्रवृत्ती शास्त्रार्थ. अश्वमेध करी दशरथ वसिष्ठायुक्त विधाने. नाथ महाराजांनी सांगितलं, शास्त्राचा विचार करता राजा कसा आहे, पापातून मुक्त आहे. कारण राम नाम घेणाऱ्याच्या पुढं पाप येतच. परंतु लोक प्रवृत्ती, ब्राह्मण हातानं मेल्यानंतर काय करावं, यज्ञ करावं, कारण काही असो, कीर्तन करावं. तेरवीला बी कीर्तन आणि वाढदिवसाला पण कीर्तन, बारशाला बी कीर्तन आणि तेरशाला बी कीर्तन. आपला धर्म आहे, कारण कोणतंही असो करावं कीर्तन. म्हणून राजा दशरथ यज्ञ करतोय असं. खेडावया ब्रह्महत्या राग केलाश्वमेध याग. राजा शुद्ध झाला सांग परिराष्ट्री भंग मांडला. ब्रह्महत्येचा डाग फेडण्यासाठी राजानं अश्वमेध यज्ञ केला आणि राजा शास्त्रानं आणि अंगानं, बाह्य प्रवृत्ती आणि शास्त्र कायदा या दोन्हीनं शुद्ध झाला. तरी सुद्धा राज्यामध्ये दुष्काळ पडला, कारण कायदा होता. ब्राह्मण हत्या झाल्यानंतर राज्यात दुष्काळ पडतो. मग राजा पापातून मुक्त झाल्यानंतर सुद्धा दुष्काळ का पडला, त्याचं कारण आहे त्यावेळेस इंद्राच्या ठिकाणी गादीवर दैत्य होता आणि दैत्यांना चांगल्याला जेलमध्ये टाकण्यासाठी कारण लागतं. अशा पद्धतीमध्ये अयोध्येवर दुष्काळ. जे राज्यी ब्रह्महत्या घडे ते राज्यी पर्जन्य न पडे. शुक्रे धरिले पाणी आडे अवर्षण पडे बहुकाळ. फक्त कायदा दाखवायला झाला की चांगल्याला धरलंच म्हणावं, राज्य वाईटाचं असलं. तशा प्रकारे शुक्रानं त्या ठिकाणी पाणी अडवलं असं सांग. तृणाची काडी न मिळे उष्णे झाडोरे करपले. वृक्ष शेंडियास वाळले
सरितांची शोषिले जलस्रोत. नद्या आटल्या, झाडं वाळले, अतिशय दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असं सांग. प्रजा घरोघरी आक्रंदती, गाई हंबरडा फोडिती, बीजांची नित्यकर्मी राहती, हा भूत क्षिती प्राणी मात्र. घरोघरी त्या ठिकाणी पाण्याचा दुष्काळ आहे. गाई वासर हंबरडा फोडू लागले, ब्राह्मणांना देवपूजेला पाणी मिळना गेलं असं सांग. देखोनी भूतांची दशा ऐसी, राजा कळवळला मानसी, शुक्रे धरिले पाणी आडासी, त्यासी युद्धासी निघाला. प्रजेचं दुःख बघितल्यानंतर जो कळवळतो तो राजा, राजाला त्या ठिकाणी राग आला. माझ्या राज्यात पर्जन्य पडत नाही आणि याला शुक्र जिम्मेदार आहे. मग त्याच्यासोबत युद्ध करण्यासाठी राजा दशरथाची शक्ती कैसी, रथ चालविला स्वर्गासी, कैकई चालली राया सरसी, राहविती तिसी न राहे. दशरथाची गती रथ स्वर्गाकडे नेतोय. स्वर्गाकडे जायचं म्हणलं की सोबत कैकई निघाली. कैकईला सांगितलं, कैकई फिरायला नाही, युद्धाला चाललोय. ती म्हणली नाही, मला यायचंयच असं सांग. तुम्ही जाल स्वर्गाप्रती, मी पाहीन स्वर्ग संपत्ती, वसिष्ठ म्हणे न्यावे निश्चिती, भविष्या स्थिती जाणूनी. तिनं सांगितलं, मालक तुम्ही स्वर्गामध्ये चाललात, युद्धासाठी जाऊ लागला. महिलेच्या सुरक्षेची चिंता नाही. महिलेला आपल्या नवऱ्याच्या पुरुषार्थावर विश्वास होता, आपल्याला काहीच होणार नाही, म्हणून मी स्वर्ग पाहायला येते म्हणली. राजा दशरथांनी गुरुकडे बघितलं, कारण राजा गुरुकडे बघणारा असावा, राजा गुरुगुरु करणारा नसावा, गुरु करणारा असावा, गुरुकडे जाणारा असावा. गुरुनं सांगितलं, गुरुला माहिती होतं रामायण घडलं पाहिजे, म्हणली घेऊन जा, गरजेची आहे असं सांगितलं. रायासी तिची अति प्रीती, प्रीतीने बैसविली रथी, क्षणार्धे शुक्रलोकाप्रती, आला भूपती संग्रामा. राजाचं तिच्यावर प्रेम होतं, प्रेमानं जवळ बसवली. क्षणार्धात राजा इंद्रलोकाला. परमयोद्धा श्रीराम जनक देखोनी, शुक्रे घेतला धाक, साय दैत्य सेनानेक, दशरथे एक एक खेळले बाणी. परम प्रतापी असणारे प्रभू रामचंद्रजींचे पिता होते. गेल्या बरोबर युद्ध सुरुवात केली, एका एका दैत्याची वाताहत केली. वृषवर्षा तेजो राशी, राये विरथ केले त्यासी, मुकुट पाडोनी भूमिसी, मोकळे केशी पळविला. वर्ष परवा नावाचा दैत्य बाणानं खिळवला, बाण मारला आणि त्याचा त्या ठिकाणी मुकुट पाडला, मोकळ्या केसानं पळवला. वृष परवा जो दैत्यनाथ युद्धी झाला, हताहत देखोनी दैत्य सेना समस्त, पळे कुंथ तरण घाई. वर्ष परवा रणभूमीच्या ठिकाणी पळू लागला, सर्व दैत्य वाताहत झाली, पळतायत. शुक्रे युद्ध केले अनेक, दशरथ युद्धात अचूक सिंहनाद तरुणी देखा, शुक्रा सम्मुख लोटला. वर्ष परवा त्या ठिकाणी पळाल्यानंतर यानं गपची बसवता नाही ब्राह्मणांना. त्यावेळेस पासून नाही बघा. अफजल खान महाराजांनी मारला, पण अफजल खानाचा वकील महाराजांच्या अंगावर तलवार घेऊन. महाराजांनी 2 वार त्या ठिकाणी चुकवले आणि सांगितलं, तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्हाला सोडतो. 3रा वार तलवारीचा महाराजांवर केला की महाराजांनी मुंडकं उडवलं. कारण धर्माच्या आड येणारा कुणाचीच भेट नाही. ब्राह्मण मारायचा, ब्राह्मण नाही, बाप जरी धर्माच्या आडवा आला तर सरळ मारायचा, पाप नाही मारायचा. कारण धर्म महत्वाचा आहे. वर्ष पर्वाच्या
पळाल्यानंतर त्या ठिकाणी शुक्र आडवा आला आणि राजा दशरथांनी बाणांनी शुक्र जर्जर केला असं सांग. शुक्रे केले अलोली का चूक छेदिला रथांचा आख कैकईने बाहू घातला देख तेने परांग मुख नभेचे राजा. शुक्रानं आखावर बाण मारला, रथ खाली पडणार तोपर्यंत कैकईनं हात घातला आणि कैकईमुळे राजाचा रथ व्यवस्थित राहिला असं सांग. राम प्रताप दशरथ पोटी तेने झाकली शुक्राची दृष्टी धाके पळे उठावते दिधली पाठी संग्रामी. राजाचा प्रताप पोटात असल्यामुळं दशरथाचं तेज होतं आणि ते तेज त्या ठिकाणी शुक्राला सहन झालं नाही. नाथ महाराजांनी तिथे सांगितलं कैकईमुळे दशरथ जिंकला. श्रेय रामाला, त्याला संत म्हणावं महाराज. श्रेय कुणाला? श्रीरामालाच देतो तोच संत. आणि कथा कुणाची ऐकावी? श्रीरामाचीच ऐकावी. संताच्या मुखातून श्रीरामाची ऐकावी, कुणाच्याही मुखातून ऐकू नये. नाहीतर कथेमध्ये सुद्धा संभ्रमित करणारे वक्तृत्व करतात लोक. असो, नाथ महाराज या ठिकाणी सांगू लागले भगवंताच्या तेजामुळं राजा दशरथाच्या पुढं शुक्र कावरा भवरा झाला. ब्राह्मण म्हणून राखिला हात रवी तत्काळ करिता घात विजयी झाला जी दशरथ हर्षे अद्भुत सुरनरा. ब्राह्मण होता म्हणून शुक्र वाचला, फक्त पळवला, नाहीतर मारलाच असता हा भावार्थ आहे. का? किंवा ब्राह्मण आम्हासही निजपूत. हे बघा, ब्राह्मणाला वंदन करायचंच कारण आपला धर्म सांगतो. नाहीतर कलियुगामध्ये कुणी उठायला वर्तन करून ब्राह्मणावरच डोकायला असं नाही. ब्राह्मण वंदनीय आहेत, पण धर्मापेक्षा श्रेष्ठ नाही. धर्मात श्रेष्ठ आहे, धर्मापेक्षा श्रेष्ठ नाही. धर्म पालनात आडवे आले तर सरळ तुडवायचे, पण धर्म पालन करण्याचं शिकवत असतील तर साष्टांग लोटांगण घालायचं, कारण ते वंदनीय आहेतच. हा धर्म शिष्टाचार आहे असं. मोकळे झाले पाणी आणे तत्काळ तेथे पर्जन्य पडे भिटले गाईचे साकडे ब्राह्मणी रोकडे मांडिले याग. होय, सत्ता बदल झाली. सत्ता राक्षसांची होती त्यावेळेस देव जेलमध्ये, साधू संत जेलमध्ये होते की नाही? भगवे वस्त्र घालणाऱ्या संतांना जेलमध्ये घालून आतंकवाद्याची वागणूक. पण साधू सत्तेत आला की सर्व संतांना सोडलं, तसं अडवलेला पाऊस सोडून दिला आणि सगळीकडे सुजलाम सुफलाम अयोध्या झाली. चालले स्वहा स्वधाकार हरिखले देव पितर दशरथावरी अपार सुमन संभार वर्षले. वर्ष पर्वानं इंद्र पळवून लावलेला होता, दशरथानं वर्ष पर्वा पळवला की आयती सत्ता कुणाला मिळाली? इंद्राला मिळाली. इंद्राला आनंद झाला आणि स्वधर्माचं राज्य आलं की स्वाहाकार आणि स्वधाकार. स्वाहा म्हणून देवाला काय दिली जाते? आहुती. आणि स्वधा म्हणून आपल्या पितरांना आहुती दिली. 13व्याचं 10व्याची पूजा करत असताना लक्षात घ्या, मंत्र टाकत असताना स्वधा म्हटलं जातं. ते देवाला नसून पितरांना जातात आणि देव आणि पितर हे आपल्याला पूजनीय आहेत. हा आपला स्वधर्म आहे. म्हणून त्या ठिकाणी देव पितरांचं तर्पण झालं, तृप्ती झाली असं सांगतो. अवघे करती जय जयकार इंद्रासी आल्हाद अपार दैत्य परभाविले थोर थोर तेने अमरे इंद्र संतोषला. दैत्यांचा पराभव केला आणि देवांची सत्ता आली. इंद्राला अतिशय आनंद झाला. दिव्यांबरे अलंकार रायासी धले अपार इंद्रे सन्मान केला थोर अवघे सुरवर संतुष्ट.
नाना प्रकारची दिव्य असणारी वस्त्र त्या ठिकाणी राजाला दिली. जबरदस्त सत्कार केला. सर्व देवलोकांना आनंद झाला. पराभविले दैत्य गुरुसी अति आनंद बृहस्पतीसी तेने सन्मानिले दशरथासी हरिरा पुतासी स्वानंदे. दैत्याच्या गुरुला पळवलं. देवाच्या गुरुला आनंद झाला. दशरथाला आलिंगन त्या ठिकाणी बृहस्पतीनं दिलं. देव गुरु वरद वदत्त जे जे तुझे मनोरथ सिद्धी पावतील समस्त दान निश्चित नृपनाथा. देव गुरुला आनंद झाला. राजाला आशीर्वाद दिला. राजा जी इच्छा करशील ती पूर्ण होईल. तुझ होईल पुत्र संतती ते मी सांगेन. श्रेष्ठ युक्ती याग करावा अयोध्ये प्रती विभांड करा हाती पुत्रेष्ठी. तुला मुलगा होईल अशा प्रकारची युक्ती सांगतो. विभांडक ऋषीच्या हातानं पुत्र कामेष्टी यज्ञ कर असं सांग. विभांडक नित्य वनवासी तो भेटीन देईल तुम्हासी. मृगी सुतपुत्र त्यासी ऋष्यशृंग तया नाम. विभांडक नित्य वनवासात असतात. ते तुला भेटणार नाहीत. ऋषीचं तेज बघा. वनात राहणारे ऋषी चक्रवर्ती राजाला भेटणार नाहीत. तर पैशावर येणारे महाराज नव्हते. ते पैशावर येणारे असले. दारू विकणार म्हणते कोणता महाराज आणायचा आहे. बघा आपापली किंमत करू नका. धन लागतं, लक्ष्मी लागते, पैसा लागतो. पण पैशासाठी परमार्थ नाही, परमार्थासाठी पैसा. उद्देशात बदल नसावा. विभांडकाकडून शिकावं. विभांडक तर येणार नाही. मग त्यांना हरणीपासून झालेला ऋष्यशृंग नावाचा मुलगा आहे असं बृहस्पती. प्रमदामध्ये वेधवोण नगरा अनावा छळून येतात. त्याचे आपण करावे लग्न निज कन्येसी. आणि तो त्या ठिकाणी ऋष्यशृंग जवान आहे, तरुण आहे. मग त्याला महिलांचं प्रलोभन द्यावं आणि अप्सराच्या नादानं भुलवून आणावं. आल्याबरोबर त्याचं लग्न लावावं. बघा देव जन्माला येत असेल तर काही बी करावं. देव जोडे तरी करावा. अधर्म देव मिळवणं हा धर्म आहे. मग त्याच्या पुढे अधर्म कुठलाच नाही असं सांग. तुझ नाही गा संतान या लागी तुझा निज मित्र शांतन. तेने तुझ दिदले कन्यारत्न देशांतेशी लग्न करावे. आल्याबरोबर ऋष्यशृंगाचं लग्न लावावं. पण गावातल्या गरीबाची मुलगी द्यावी म्हणले नाही. आधीच्या ओवीत सांगितलं स्वतःची मुलगी द्यायची. निज कन्या. रामायणाचा सूक्ष्म अभ्यास करा. स्वतःची मुलगी दे दशरथाला सांगितलं. पुन्हा बृहस्पतीच्या लक्षात आलं दशरथाला मुलगी नाही. मग तुझा मित्र असणारा शंतनू त्याची मुलगी शांता आहे आणि तिला तू मानस कन्या मानतोस. मग तीच दे अशा प्रकारे. इंद्र म्हणे दशरथासी आणावया ऋष्यशृंगासी. अप्सरा धाडीन तुझ पासी. त्या तत्काळ त्यासी अनतील. बृहस्पतीनं अशा प्रकारे सांगितल्यानंतर इंद्रानं सांगितलं राजन तुमची सेवा करण्यासाठी आम्ही सज्ज आहेत. कारण तुमच्यामुळे आम्ही राजा आहेत. युती असेल तर ऐकावं लागतं एकमेकाचा. आणि युती तर नाही महाराज. इथं आयतं राज्य दिलं होतं दशरथानं. त्या दशरथानं राज्य देत असताना काही 4-2 मंत्रीपद इंद्राचे मागितले का? काहीच मागितले. त्यामुळे इंद्र म्हणला की बाबांनो तुमची सेवा करण्यात आम्ही हजर. ऋषीला आणायचे अप्सरा आणून अप्सरा देण्याची जिम्मेदारी माझी. युद्धी रथी सुदले बाहुंसी राजा तुष्टला कैकैसी. म्हणे देईन जे जे मागसी ऐसे भाकतिशी दिधली. आणि युद्धामध्ये राजाला कैकेयीमुळे मदत झालेली होती. राजाला आनंदच मावत नव्हता. आनंद व्हावा पण आनंद मावावा बर का. असं बाहेर जर लय आला अवघड होत असतो. पण अतिशय प्रेम जिच्यावर आहे तिच्याबद्दल अति भांडली तर आनंद वाटते. ती अंगावर आली तरी आनंद वाटते. इथं तिनं मदत केली.
साह्यभूत झाली होती. साह्यभूत झाली होती. त्यामुळं राजा दशरथ म्हणला, कैकई तुला काय मागायचे ते माग, असं सांग. तवंते बोलिली आपण तुझे निमज काय अपूर्ण, स्वर्गादी दिव्य भूषण मी भोगी आपण तुझेनी. कैकई निष्पाप आहे बर का, कायम लक्षात ठेवा. ज्याला रामायण कळतं तो कैकईला दोष देत नाही. दोष कुणाला? मंथरेला. म्हणून लोक म्हणतात ते नाही, त्याला बोलवणारा कोण आहे? बोलवता नाही कोण आहे? शहाणा असा म्हणत असतो आणि आपल्यासारखे म्हणते त्यानं केलं, त्यानं नाही केलं. ती कैकई आहे. त्याची मंथरा शोधा. काय? त्याची मंथरा शोधा. असो, कैकई म्हणली राजा, अहो तुमच्यामुळं मेल्यानंतर स्वर्ग बघायला भेटतो, पण जिवंतपणी बघायला म्हणले मला काही गरज नाही. कैकई बोल. कल्पतरू पारिजात माळा तुझे शोभती माझी गळा, स्वर्ग सुखाचा सोहळा भोगी जे स्वरिया तुझे नी. कैकई म्हणू लागली, माय म्हणली थोडं मागित होते मिळू लागलं, मी खुश आहे. कैकई खुश झाल्याचं दुःख मंथरेला होत असते. म्हणून दिल्यानंतर सुद्धा गोंधळ सुरू केला. का? दिल्यानंतर मिळाल्यानंतर जर खुश झाली तर रामराज्याला धोका देता येईल का? कैकई सुखी नाही झाली पाहिजे, सिद्धांत मंथरेचा. बोलणं कळत असेल जाणकारांना. या ठिकाणी सांगतायत कैकई शुद्ध आहे, मिळाल्याबरोबर सुखी झाली. म्हणली राजा मी सुखी आहे, स्वर्गाच्या माळा माझ्या गळ्यात आहेत, तुमच्याकडून मला काहीच नको आहे. म्हणून कैकई सुखी आहे असं. येण्यांची शरीरे आपण तुझे भोगी स्वर्ग भुवन, तुझे आम्हा काय न्यून, मी सुख संपन्न तुझेनी. राजा तुझ्यामुळं मी स्वर्गाचं सुख भोगते, तुझ्यामुळं माझा थाट आहे, तुझ्यामुळं मला काय नाही राजा. त्यामुळं मला काही नको, मला तू पाहिजे असं बोलणारी साधी भोळी कैकई किती बिघडली पुन्हा पुन्हा ते म्हणते. म्हणून भोळ्या माणसानं संगत संताची करावी. सिद्धांत आहे. पुन्हा पुन्हा राजाला म्हणू लागली, राजा मला काय. बोलली हासोनी बोलली रायासी, तुम्ही मज दिदले भाकेसी, ते मी मागे न काळ विशेषी, यथा काळेसी अनुकूळ. पुन्हा राजा म्हणला मागती. ती म्हणली मग मागते कधीतरी, वेळ अनुकूळ हातचा ठेवून मागते. तसं नरड दाबायची वेळ येतो. हे बघा, ज्या वेळेस जे आहे त्यावेळेस ती करून टाका. सत्ता आहे तोपर्यंत ठेके देऊन नीट करायची असते. सत्ता गेल्यास पुन्हा अवघड होत असत. आजच तुला काय पाहिजे ते माग, उद्याच नाही. लिबड गिराईक तिनं मागितलं. राजा दशरथ काय म्हणतो? राजा म्हणे सत्य वचन हे माझे भाष्य वरदान, जेव्हा तू मागशील आपण तत्काळ जाण मी देईन. राजानं कैकईला सांगितलं, कैकई तू जेव्हा मागशील तेव्हा देतो. आज राजा आहे, उद्या राजा राहील का नाही खात्री आहे का? काय खात्री. बरं आज तारुण्य आहे, उद्या म्हातारपणा देता येईल का? आजची सत्ता आज, उद्या तू जेव्हा मागशील तेव्हा. पण माणूस आनंदाच्या टोकावर असताना अशा प्रकारची वचन देत असतो आणि हीच वचन पुन्हा काळ बनत असतात असं सांगतो. ऐसी दशरथाची ख्याती स्वर्गी देव वाणिताती, दिग्गज वर्णिती दिगंती, कीर्ती त्रिजगती विस्तारली. अशा प्रकारे राजा दशरथानं
इंद्राचं राज्य परत मिळवून दिलं अशी कीर्ती देवलोक वर्णन करू लागले. यश कीर्ती औदार्य गुण गांभीर्य अति धैर्य दशरथाचे वीर्य शौर्य स्वर्गी सुरवर वांती. यश कीर्ती औदार्य गुण गांभीर्य सर्व त्या ठिकाणी देवलोक वर्णन करू. देवा दैत्य गुरु अदट्ट त्याचा हरितला प्रताप श्रेष्ठ वीर दशरथ सुभट प्रवाद पाठ तिही लोकी. देवांना अदट असणाऱ्या दैत्यांच्या गुरुचा पराभव केला एवढे त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. उदरा येईल रघुनाथ सकळ संपदा लिया तेथा शिया विराजमान भूत श्रीमंत दशरथ या लागी. पोटाला राम येणार आहे म्हणून सर्व स्त्रिया सर्व प्रकारचं वैभव तिथं आलं होतं. म्हणून जगात श्रीमंत ज्याच्या उदरात राम. स्वर्गी दशरथ भूपाळ इंद्रे राहविला बहुकाळ अति प्रीतीचा कल्लोळ दिव्य भोग सखळ भोग विधी. स्वर्गाच्या ठिकाणी राजा दशरथ अनेक दिवस राहिला सर्व स्वर्गाचा उपभोग दिला असं सांगतात. एवढेनी बहुमाने श्रेयसी राजा अलायोध्येसी नखरे तोरणे चौपासी नरनारीसी आल्हाद. एवढ्या बहुमानानं सन्मानानं इंद्राकडून सन्मान होऊन आपला राजा येतोय अयोध्या सजली. घरोघरी गुढ्या उभारिती पदोपदी आरत्या करीती बंदी जनकीर्ती गाती ओवाळीती धनधान्य. घरोघर गुड्या उभारल्या महिला आरती घेऊन सज्ज आहेत आपल्या राजाच्या स्वागताला. ब्राह्मण जपती शांती पाठ भाट गर्जती उद्धट नरनारी पाहती घनदाट पाय वाटे नेती घडिया. ब्राह्मण शांती पाठ जपताय भट त्या ठिकाणी उद्भट गर्जना करतात. सगळीकडे आनंदी आनंद आहे असं सांगतात. दशरथाचा प्रताप गहन मी बोलिलो अल्पजान सकळ आकळिता निरूपण तथा असाधारण वाढेल. नाथ महाराजांनी सांगितलं दशरथाचा अफाट पराक्रम आहे. मी थोडा वर्णन केला कारण सगळा वर्णन करण्याच्या नादात ग्रंथ अफाट न करावा ग्रंथ ग्रंथी बोलावा मुख्यार्थ पदी दावा परमार्थ हा निज स्वार्थ कवित्वाचा. माय बापा वक्तृत्व करत असताना कवित्व लिहित असताना ग्रंथ लिहित असताना तो कसा असावा. अफाट नसावा ग्रंथ. अफाट लांबून सांगण्यात अर्थ नाही. बरेच लोक मला महाराज तुम्ही लय लांबून सांगतात. हे बघा पुढची ओवी आम्हाला जरा पुढची खंडणी जरा आम्हाला सांभाळली. अफाट न करावा ग्रंथ हे चुकीचं आहे. ग्रंथ वाढवणं खूप लांबवणं चुकीचं आहे. पुढे सांगितलं ग्रंथी बोलावा मुख्यार्थ. तुम्ही कितीही बोललात तर चालेल पण त्यात मुख्य अर्थ असला पाहिजे. आणि मुख्य अर्थ कोणता आहे. पदी दावा परमार्थ. बोलत असलेल्या प्रत्येक शब्दातून परमार्थाचंच प्रतिपादन झालं पाहिजे. हाच बोलणाराचा स्वार्थ आहे. नाही तर बोलण्यातून आपलं इम्प्रेशन टाकायचं समोरच्याच्या खिशाकडे लक्ष ठेवायचं. बी आपल्याकडे दंडुकी घेऊन लक्ष ठेवत ते वागा. बघा देवाचा भक्त बनावं. पोटाची चिंता करण्याची गरज तो पडू देत नाही कारण तुझी चिंता त्याची सर्व आहे. त्याच्या भजनाची चिंता स्वतःच्या हिताची चिंता आणि समाजाच्या कल्याणाचा उद्देश ठेवून वक्तृत्व करावं आणि पदोपदी परमार्थाचं प्रतिपादन करावं. हाच वक्त्याचा स्वार्थ असला पाहिजे असं. एका जनार्दना शरण दशरथ प्रताप लक्षण तथा झाली हे संपूर्ण श्रीरामागमन अवधारा.
एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, दशरथाच्या प्रतापाचं वर्णन झालं. आता प्रभू रामचंद्रजी येणार आहेत, त्यांच्या स्वागतासाठी पुढचे अध्याय आहेत. सावध होऊन लक्ष देऊन स्वास्ति श्री भावार्थ रामायणे बालकांडे काकार टीकायाम दशरथ विजयाभिगमनम नाम प्रथमोऽध्याय गुणः कुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. सर्व श्रोते मायबापांना विनंती आहे, आम्ही युट्यूबला घेतो, तुम्ही अनेकांपर्यंत पाठवा. व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा, कारण त्याच्याशिवाय व्हिडिओ अनेकांपर्यंत युट्यूब रिकमेंड करत नाही. ही काळाची गरज आहे. आपण लाईक करा, शेअर करा म्हणत नाही, तुम्ही पण करत नाही, आणि केल्याशिवाय परमार्थाचा प्रचार होत नाही. परमार्थाचा प्रचार झाल्याशिवाय समाजाला काय करावं काय करू नये हे कळत नाही. मायबापांनो, घरी बसल्या बसल्या सोपं काम, 2 मिनिट रोजचे आपण वेळ काढला, एक माणूस 500 लोकांपर्यंत पोहोचू शकतो. 2-4 ग्रुपला टाकून दिलं की झालं. त्याच्यातले 10-5 जण जरी आपल्याला टच झाले आणि त्यांच्या जीवनाचं कल्याण होईल आणि आम्हालाही आनंद वाटेल, कारण एवढं बनवायलो. स्वयंपाक करोडो लोकांना पुरणार आहे. युट्यूब कोटी लोकांपर्यंत व्हिडिओ पाठवू शकतो. मग पाठवण्यात कंजूसी करू नका. रामकृष्ण.